तर नाही तर आम्हाला जायचं होतं लग्नाला आणि लग्नासाठी येथे मी तयार होत होते. केस विंचरत होते, थोडीशी सिंपल हेअरस्टाईल वगैरे करू म्हटलं, पण केस विंचरायला गेले तर इतके जास्त केस गळत होते. तर म्हटलं काहीतरी आपण सोल्युशन बघूया यावरती. बरेच केस गळायला लागलेले आहे. पाठीमागे माझे केस थोडे चांगले झाले, परंतु मी त्याकडे पुन्हा दुर्लक्ष केलं तर पुन्हा इतके केस गळती व्हायला लागली. तर म्हटलं आता बघूया, नक्की काहीतरी करायलाच लागणार. एवढे जर केस गळले तर केस काही राहणार नाही, एकदम पातळ होऊन चाललेले होते. तर मग असं बघता बघता म्हटलं बघू काहीतरी सोल्युशन भेटू. तर मैत्रिणींनो, तुम्ही आता बघितलंच असेल की माझे आता खूप जास्त केस गळायला लागलेले आहे. तर त्यावरती म्हटलं आपण काहीतरी सोल्युशन बघूया. तर इतके जास्त केस गळल्यानंतर सगळ्यांनाच टेन्शन येतं. काहींना टक्कल पडण्याची समस्या असते, काहींच्या केसांमध्ये कोंडा होतो. तर अशा केसांच्या वेगवेगळ्या सगळ्यांना समस्या असतात. तर मला सापडलं की प्राचीन काळात ना लिश थेरपी खूप जास्त प्रसिद्ध होती. लिश थेरपीचे ना आयुर्वेदामध्ये खूप जास्त फायदे सांगितलेले आहेत. तर त्याने ना ब्लड सर्क्युलेशन चांगलं होऊन केसांमध्ये डॅन्ड्रफ सुद्धा कमी होतो, केसांची वाढ व्हायला खूप मदत होते. पण मग लिश थेरपी ही खूप जास्त वेळ घेते आणि आपल्याकडे तर इतका वेळ नसतो. तर त्यासाठीच ना नेचर शुअरने जॉंग तेल तयार केलेलं आहे. तर नाही ते तुम्ही बघू शकता, नेचर शुअरचं जॉंग ऑइल यांनी आपल्यासाठी बनवलेलं आहे. कारण की खूप जास्त लेडीजला किंवा प्रत्येक दुसरी व्यक्ती असते त्यांना केसांच्या समस्या असतात, टक्कल पडणे असतं, डॅन्ड्रफ असणं, स्काल्प इन्फेक्शन होतं. तर त्यासाठी हे तेल खूप जास्त फायदेशीर आहे. लिश थेरपीपासून आपल्याला जो फायदा भेटतो ना, तर तो सगळा याने भेटत असतो. 100% सेफ आहे, नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे आणि याच्यामध्ये कोणतेही हार्मफुल केमिकल सुद्धा वापरलेले नाही. त्याच्यामुळे आपल्याला याचा काही साईड इफेक्ट सुद्धा होत नाही. तर या तेलाला आपण रोज जर वापरला ना, याचे खूप जास्त फायदे आपल्याला बघायला भेटतात. याने स्काल्प नरिशेस होतात, केसांची वाढ होते, डॅन्ड्रफ नाहीसा होतो. त्यानंतर टक्कल पडण्याच्या समस्या असतात ना, त्या सुद्धा कमी व्हायला मदत होते आणि केस चमकदार सुद्धा होतात. आणि ज्या वेळेस आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ होतो ना, तर त्यामुळे अजून जास्त केस गळती होते. तर त्यासाठी आपण पहिले डॅन्ड्रफवरती सोल्युशन पाहिलं पाहिजे. म्हणजे याने आपण आणि जेव्हा आपण हे तेल वापरतो ना, तर आपलं डॅन्ड्रफ नाहीसं होतं, त्यामुळे केस गळती ना बऱ्यापैकी थांबते. आणि हे ना वापरायचं सुद्धा खूप सोपं आहे. रात्री तुम्ही झोपताना ह्या तेलाने मसाज करायचा आहे आणि सकाळी कोमट पाण्याने धुवून टाकायचे आहे. याने तुम्हाला केसांसाठी ना खूप फायदा होईल. तुमचे केस ना काळेभोर होतील, केस दाट व्हायला मदत होतील, चमकदार सुद्धा होतील आणि जे तुमचे स्काल्प इन्फेक्शन झालेलं असेल ना, ते सुद्धा दूर व्हायला मदत होईल, डॅन्ड्रफ नाहीसा होईल. तर ना हे लावायचं सुद्धा खूप सोपं आहे. रात्री झोपताना थोडंसं तेल घ्यायचं आणि केसांचा मसाज करायचा आणि त्यानंतर सकाळी उठल्याच्या नंतर गरम पाण्याने केस धुवून टाकायचे. तर या तेलापासून केसांना खूप जास्त फायदा भेटत असतो. केस गळती थांबते, केसांवरती चमक येते आणि जे टक्कल पडलेलं असतं ना, तर त्यावरती सुद्धा नवीन केस यायला खूप मदत होते आणि डॅन्ड्रफ नाहीसा होऊन केसांची गळती थांबून केस वाढायला सुद्धा खूप लागतात. तर खूप छान तेल आहे. तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्की खरेदी करू शकता. याने केसांना खूप जास्त फायदा भेटेल तुमच्या. म्हणजे असे बरेच फायदे यापासून आपल्याला भेटतात, जे की लिश थेरपीपासून भेटत असतात. तर तुम्ही नक्की खरेदी करा. याची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेली आहे. तर त्यानंतर इथे ना आम्ही लग्नावरून जाऊन आलेलो होतो आणि लग्नावरून जाऊन आल्याच्या नंतर इथे मामाची शेती वगैरे बघत होतो. आता इतकं वारं होतं तरी केसांना ते तेल लावल्यामुळं थोडेसे केस चांगले वाटायला लागले होते आणि त्या तेलाने खूप जास्त केसांना फायदा पण भेटत असतो. तर मग इथं शेती वगैरे बघत होतो आणि वातावरण पण खूप छान झालेलं होतं आणि बऱ्याच जणांनी विचारलं होतं की अश्विन तुझ्या मामाचं गाव कोणतं आहे. तर हे आहे साकूर मांडवे, साकूरजवळ येते हे गाव आणि खूप मस्त गाव आहे. म्हणजे तिकडं ना शेती पण पाण्याची जास्त शेती आहे, म्हणजे पाणी आहे शेतीला तिकडच्या लोकांना. तर सगळं हिरवळ असतं, मस्त डोंगर वगैरे दिसतो, तर एकदम भारी वाटतं. आणि अशा पद्धतीने मग लग्न वगैरे झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे गावाकडे निघून आलो. आणि याच्या आधी पण मी या घराचं होम टूर वगैरे सगळं केलेलं होतं, पण वरचं वगैरे काही दाखवलं नव्हतं. तर याच्या आधी जे काही व्हिडिओ आहे तर त्यामध्ये सगळं होम टूर पण दाखवलं. आणि मामाच्या शेतीत तर काही जायला आम्हाला इतका वेळ नाही भेटला, त्याच्यामुळे इथून वरूनच दाखवली. बरीच शेती आहे, त्या व्हिडिओत मी सगळं सांगितलेलं आहे. ज्यांनी लग्नाचे व्हिडिओ बघितले असेल त्यांना माहीत असेल. आणि एक कमेंट होती की आजी लग्नाला नाही आली का. त्यानंतर मावशी हळदीला नव्हती आली, तर ती पण, तर आजीचे पाय दुखतात त्यामुळे आजी शक्यतो जायचं टाळते. आणि आता विराचा पण बड्डे होता, तर बघितला असेल तुम्ही, तिथं पण नव्हती आली आजी जरा आरामच करत असते.
बाकी काय नाही. ही माझ्या मामाची मुलगी होती अनुष्का. आम्ही ते सगळे ना फोटो वगैरे काढत होतो, रील्स काढत होतो. तर चला